नमस्कार, मी मुकेश धुमाळ, अल्फा फ्रूट मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रीमियम मार्केट, आडगाव, नाशिक। एक सर्वात महत्वाचं, आपल्याकडे जो माल विकले गेलेला आहे, माझ्याकडे खूप आज 8 ते 10 ते 12 शेतकरी माझ्याकडे उभे आहेत। आणि एक सर्वात महत्वाचं, जी आपली महाराष्ट्राची देण आहे आणि महाराष्ट्राचं आपलं जे नाव लौकिक आहे, की ज्याचं मागणं आहे, शेतकऱ्याचे कष्ट आहे, त्या पद्धतीने या शेतकरी मित्राने माल पिकवलेला आहे। खूप चांगल्या पद्धतीने माल आहे, तुम्ही बघू शकता, खूप क्वालिटी आहे। आणि एक सर्वात महत्वाचा विषय असा आहे की आज आपण जो माल विकलेला आहे, आज माल कसा विकलाय, समाधानकारक आहे का नाही, याच मालाचे माझ्याकडे भरपूर माल विकले गेलेले आहेत, खूप चांगल्या पद्धतीने माल विकले गेले। सर्वात प्रथम मी माल विचारतो, ज्यांचा माल आहे त्यांची आपण एक छोटीशी गाईड घेतोय। सर्वात प्रथम तुमचं नाव सांगा। माझं नाव तुषार लक्ष्मणराव मोरे, गाव केरसाने, तालुका सटाणा। तालुका सटाणा। हे केरसानेहून आलेले। केरसाना सटाणा क्षेत्रामध्ये असं आहे की नाव लौकिक आहे। या पावनभूमीमध्ये, सटाणा पावनभूमीमध्ये खूप छान पद्धतीने, उत्कृष्ट पद्धतीने माल त्यांनी तयार केलेला आहे। आणि सर, आज आमच्या मार्केटमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं? एक प्रामाणिक सजेशन आहे। मी एक महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना एक सूचित करतो की मी स्वतः या मार्केटला येण्यासाठी कन्फ्युज होत होतो, माल जागेवर द्यायचा का मार्केटला घेऊन जायचा, बरोबर आहे। तिथे घेऊन गेलं तर काय होईल काय नाही। परंतु मग जागेवरची परिस्थिती बघितली तर व्यापारी आज म्हणजे कमी प्रमाणात मागणी करतायत जागेवर। बरं, परंतु या ठिकाणी आलो तो एकदम समाधानकारक रेट मिळाले, तर कोणत्याही शेतकऱ्यांनी कन्फ्युज होऊ नये आणि या ठिकाणी नाशिक येथे या मार्केटमध्ये येऊन आपला माल विकावा आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला मला स्वतःला रेट मिळालेले आहेत, असं मी सगळ्यांना आवाहन करतो। अल्फा फ्रूट कडे येण्यासाठी काय आव्हान काय करणार शेतकऱ्यांना? अतिशय चांगल्या पद्धतीने सगळे माल सगळ्या प्रकारचे विकले गेले, हेच नाही तर मागचे सुद्धा माल सगळे भारी पद्धतीत विकले गेले। पूर्ण मार्केटचा सर्वे केला, शेवटी तुमचा लाट होता। हो, सर्वात शेवट लिलाव झाला ना? हो, पहिले तर झाला नाही। हो, शेवटी बरोबर आहे। म्हणजे हे आपल्याकडे जे शेतकरी मित्र आले, हे समाधानकारक आहे। हे आपलं महाराष्ट्राचं नाव लावसून आहे। बऱ्यापैकी काही शेतकरी कन्फ्युज होतात, तिथे जाऊन काय होणार काय नाही होणार, आपला माल स्वस्तात जाईल का काय, कोणी कन्फ्युज होऊ नका। इथे माल चांगले माल, हलके माल, सगळे माल चांगल्या पद्धतीत विकले जातात। मी शेतकरी म्हणून एक तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही कुठेही घाबरू नका आणि या मार्केटला माल आणून विका। अल्फा फ्रूट मार्केटला येऊन अल्फा फ्रूटला माल- येणार तुम्ही आमच्या मार्केटला? नक्की नक्की येणार। सर, नाव सांगा तुमचं। मी शायसिंग देवरे, बर, केरसानेचा केरसनाची। सर, काय वाटलं तुम्हाला आज माल? चांगला एक नंबर, सगळ्यात चांगलं म्हणजे जसा माल आहे तसा रेट तुम्ही दिलाय। बर, तिथं याच्यात कुठं कसर राहिली तसं काही नाही, काहीच नाही, म्हणजे समाधानकारक आहे। शेतकरी मित्र आहे हे आपले समाधानकारक आहे। हे आमच्याकडे पण हे पण आलेले आहेत। सर, नाव सांगा तुमचं। निवृत्ती एकनाथ पठाडे, संभाजीनगर तालुका। हा, हे आपलं महाराष्ट्राची ओळख म्हणून छत्रपती संभाजी महाराज कडून महाराज या संभाजीनगर मधून आलेले आहेत। एक सर्वात महत्वाचं, सर, तुमचा माल तर तिकडे आहे, पण एक एकंदरीत आज तुम्ही जे मार्केट बघितलं, प्रामाणिक जे असेल तुमच्या मनामध्ये, काय वाटतं तुम्हाला? नाही, मी आज पहिलं, कारण मी आज नवीन आलेलो या मार्केटला, तर मी सगळ्या मार्केटची चौकशी केली। बरं, ज्यावेळेस बीट चालू होती त्यावेळेस मला अत्यंत चांगल्या प्रकारे ती बीट झाली, कारण खराब मालाची चांगले रेट मिळाले। कारण आज परिस्थिती जर पाहिली आमच्याकडे, तर ते 50च्या 40च्या वर तिकडे व्यापारी माल घेऊन राहिले, पण इथं आल्याच्या नंतर हे जो भाव मिळाला, यांचा मालही चांगला आहे, तरी आम्ही या मार्केटमध्ये खूप खुश आहे। तुमचा माल विकलाय तो समाधानकारक आहे का नाही? समाधानकारक आहे। खूप चांगल्या पद्धतीने माल विकलेला आहे, बरोबर आहे। म्हणजे तुमचं मन समाधान आहे। सर, तुमचं नाव सांगा। माझं नाव चंद्रकांत कचरेगायत, हातमाळे गाव, छत्रपती संभाजीनगर। बर, मालाला जसा माल तसा भाव, बरोबर आहे। एकंदरीत या मार्केटचा विचार जर केला तर सरासरी ॲव्हरेज हे चांगले चांगल्या प्रकारचे आहे। हो. त्यामुळे शेतकऱ्याला एकच आव्हान असेल की एकदा अल्फा फ्रूट मार्केटला भेट देऊन बघा, कसं काय होतं, ऐकल्यात आणि बघल्यात लय मोठा फरक आहे, अवश्य एकदा भेट द्या, एवढं या विषयावर शेतकऱ्यांना आव्हान करतो। बरोबर आहे। सरांनी आवाहन केलंय शेतकरी मित्रांनी आपल्याला की अल्फा फ्रूटला 100% भेट द्या। येत आले, तुम्ही पण या, तुम्ही माझे जे व्हिडिओ बघतायत, बरोबर आहे भाऊ, विश्वासाने एक वेळेस या 100% तुम्हाला न्याय देण्याचा अल्फा फ्रूट कडून प्रयत्न राहील। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र भाऊ।